स्तन कॅन्सर बद्दल एक प्रश्न आहे, तो म्हणजे हार्मोनचं संतुलन असेल किंवा मग जे ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सर असतं याचा नेमका अर्थ काय आहे? तर ब्रेस्ट कॅन्सर हे नंबर 1 कॅन्सर आहे इंडियामध्ये इन फिमेल्स. अँड द अमाऊंट ऑफ बर्डन म्हणजे 2 लाख पर्यंत केसेस प्रति वर्ष फक्त ब्रेस्ट कॅन्सरचे होतात. दॅट इज हाय द इन्सिडेन्सेस. एव्हरी 8 फिमेल्स मधून 1 फिमेलला आपल्या लाईफ टाइम मध्ये ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतं. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे की ब्रेस्ट कॅन्सर जे आहे, स्तन कॅन्सर जे आहे, त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी काय ऑप्शन्स अवेलेबल आहे. तर जे तुम्ही मला विचारलं की सर हॉर्मोन थेरपी या हॉर्मोन रिसेप्टर HER2 पॉझिटिव्ह ट्रिपल निगेटिव्ह हे काय असतं, तर जसं तुम्हाला माहिती आहे की टॅक्स जे असतं, टॅक्स वेगवेगळ्या प्रकारचं असतं. एज्युकेशनल टॅक्स, जीएसटी, आणि प्रत्येक टॅक्सचं पर्सेंटेज ऑफ टॅक्स, ऑप्शन टू गिफ्ट पेमेंट इज डिफरंट. तसंच ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपल्याकडे हॉर्मोन पॉझिटिव्ह कॅन्सर म्हणजे आपल्या सेल जे असतं त्याच्यावरती हॉर्मोन रिसेप्टर असतात. तर आपण जे ट्रीटमेंट देतो ना ते हॉर्मोनला दबावतो, ज्यामुळे जे कॅन्सरला ड्राईव्ह करणारे हॉर्मोन्स आहे ते कमी होऊन जातात. हे नंबर 1. नंबर 2, तर ट्रिपल निगेटिव्ह म्हणजे हॉर्मोन निगेटिव्ह असलेले कॅन्सर आणि HER2 निगेटिव्ह असलेले कॅन्सर ते आक्रमक असतात. त्यांना आपल्याला ट्रीटमेंट अग्रेसिव्ह द्यावी लागते आणि ह्यात डिफरंट कॅन्सरचं प्रोग्नोसिस म्हणजे आउटकम वेगळं असतो. म्हणून याला ट्रीटमेंट पण वेगळी द्यावी लागते आणि हे आपल्याला ट्रीटमेंट काय द्यायची, कशी द्यायची आपल्याला गाईड करतात. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे.